साखर उद्योग संपवण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटलांनी केलेला आहे। सॉफ्ट ड्रिंक कंपन्यांनी साखर खरेदी करू नये असा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत बांधण्यात आलेल्या 65 बेकायदा इमारती येत्या 3 महिन्यांमध्ये जमीनदोस्त करा असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेची परवानगी मिळाल्याचे भासवून रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळवणाऱ्या या इमारतींवर न्यायालयाने कठोर भूमिका घेतलेली आहे। नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर पालिकेचा हातोडा पडलेला आहे। विकास आराखड्यातील आरक्षित भूखंडावरील इमारती पाडण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे जवळपास 10,000 रहिवासी बेघर झाले। न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने ही कारवाई केली आहे। बेस्टच्या 27,000 कर्मचाऱ्यांचा रखडलेल्या 29,000 रुपयांचा बोनस आज त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे। आचारसंहिता संपली असल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांना रखडलेला दिवाळी बोनस मिळाला आहे।